रायगडच्या निमित्ताने स्वराज्याचा समारोह सोहळा शिवभक्तांच्या प्रेरणेत नव्हेच तर जगभरामध्ये प्रसिद्ध असलेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावरती पण होत असतानाच उपस्थित असलेले माझे सर्व तमाम शिवभक्त, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि तितक्याच आत्मप्रेरणेने आलेले माझे तमाम शिवभक्त, नागरिक, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेला शिवरायांनी स्वातंत्र्याचा पहिला ओंकार देशभरामध्ये त्या कालावधीमध्ये दिला. अलेक्झांडर नेपोलियनपेक्षा अधिक शौर्य दाखवत जगाच्या पाठीवर तुल्य शौर्य छत्रपती शिवरायांच्या मुळे या इतिहासात त्या ठिकाणी प्रेरित करणारं, ऊर्जा देणारं त्या ठिकाणी ठरलं. रयतेचं राज्य कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवरायांचं हे हिंदवी स्वराज्याचं राज्य. अनेक आक्रमणं, अनेक संकट, अनेक गोष्टीला सामोरं जात छत्रपती शिवरायांनी अतिशय कष्टाने हे हिंदवी स्वराज्य उभं केलं. आणि आम्हाला सर्वांनाच रायगडकरांना या गोष्टीचा अभिमान आहे की रायगडच्या या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी या ठिकाणी स्थापन केली. आजच्या या पवित्र भूमीत इथे सारेजण शिवभक्त म्हणून नतमस्तक होत असतानाच स्वराज्याची कल्पना जी छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये होती, रयतेचं राज्य, कारण त्या वेळेला देशभरामध्ये असलेले वेगवेगळे राज्य वेगवेगळ्या नावाने त्या कालावधीमध्ये प्रसिद्ध होती. हे राज्य कधी भोसलेंचं असं म्हटलं गेलं नाही. हे राज्य छत्रपती शिवरायांचं रयतेचं राज्य असं म्हटलं, संबोधित केलं गेलं. आज त्या रयतेच्या राज्याच्या भूमीत तुम्ही आम्ही सर्वजण शिवप्रेरणेतून अधिक आत्मीयतेने, अधिक तन्मयतेने राष्ट्रभक्ती, शिवभक्ती प्रेरित करण्याचं काम सर्वजण मिळून त्या ठिकाणी करूया. सर्वधर्म समभाव, शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता जतन करत असत शिवभक्त म्हणून जी प्रेरणा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत राहील, त्या प्रेरणेची ज्योत राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये दुमदुमून टाकण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं. सर्व शिवभक्त खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आले. माझे सर्व पदाधिकारी सहकारी आले. या साऱ्यांचाच एक शिवभक्त म्हणून या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.